नमस्कार, चॅनलवर आपलं सर्वांच्या मनापासून स्वागत आहे। आज मी इथे करणार आहे उपवासाच्या राजगिऱ्याच्या शिरा, तेही साखर न वापरता। नवरात्र उत्सव लवकरच सुरू होणार आहे। देवी आई भवानीला प्रसन्न करण्यासाठी प्रत्येकजण 9 दिवसाचे उपवास करतात। तर या उपवासामध्ये थकवा वाटू नये म्हणून हा पौष्टिक असा शिरा नक्कीच ट्राय करा। पाऊण वाटी इथे मी पाणी घेतलेलं आहे। इथे गूळ घेत आहे, 4 ते 5 गुळाचे खडे आहेत। हे वजनी हा 100 ग्रॅम गूळ असेल। आता हे आपण गॅसवर ठेवून हा गूळ विरघळून घेणार आहोत। इथे गुळाचं पाणी तयार करून झालेलं आहे। आता शिऱ्याचे साहित्य आपण बघूया। इथे मी वेलची पूड घेतलेली आहे, थोडेसे मनुके घेतलेले आहेत, काजू बदाम कट करून घेतलेले आहेत आणि राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे 1 वाटी। गुळाचं जे पाणी आपण तयार करून घेतलेलं होतं ते आता इथं चहाच्या गाळणीने गाळून घेऊ। गुळाचं पाणी इथे गाळून झालेलं आहे। 1 कप इथे दूध घेतलेलं आहे। दूध हे नॉर्मल रूम टेम्परेचरवरच आहे। कढई गरम करून घेतलेली आहे, थोडंसं इथे तूप घालत आहे। आता ड्रायफ्रुट्सचे तुकडे इथं घालून आपल्याला हे परतून घ्यायचे आहेत। आता हे ड्रायफ्रुट्स काढून घेत आहे। आता इथे राजगिऱ्याचं पीठ भाजून घेण्यासाठी तूप गरम करून घेत आहे। भाजीचा जो चमचा त्या चमच्याने मी 1.5 चमचा इथे तूप घेतलेला आहे आणि हे तूप छान असं गरम करून घेत आहे। तूप इथे छान गरम झालेलं आहे। आता राजगिऱ्याचे जे पीठ आहे ते घालत आहे। मंद आचेवर आपल्याला हे पीठ छान तांबूस रंगाचं होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे। सुरुवातीला इथे गुठळ्या दिसत आहेत, पण आपण जसं जसं पीठ भाजणार या गुठळ्या कमी होतील। आता थोड्या वेळानंतर तुम्ही बघू शकता कलर बदललेला आहे पिठाचा आणि इथे थोडंसं अर्धा चमचा तूप मी परत टाकलं आणि छान याला भाजून घेतलेलं आहे। आता छान हे गुठळ्या सर्व मळून गेलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता राजगिऱ्याचे पीठ किती छान आपलं भाजून तयार झालेलं आहे। छान याचा सुवासही पूर्ण घरभरात दरवळत आहे। वेलची पूड इथे घालत आहे, मनुके घालत आहे आणि छान इथे परतून घेऊ। जे ड्रायफ्रूट आपण काप करून घेतलेले आहेत ते इथे घालणार आहे। आता इथे जे गुळाचं पाणी आपण तयार करून घेतलेलं आहे ते घालणार आहे। गुळाचं पाणी घातल्यानंतर पटपट याला गोल गोल करून फिरवायचं आहे, जेणेकरून शिऱ्यामध्ये गुठळ्या राहू नये म्हणून हे असं पटपट आपल्याला फिरवायचं आहे। राजगिरं आपल्या शरीरासाठी खूप लाभदायक आणि पौष्टिक आहे। राजगिरं काय करतं की आपली भूकही नियंत्रित करतं आणि वजनही नियंत्रित करतं आणि राजगिरं ग्लुटीन फ्री पण आहे, म्हणूनच उपवासात राजगिऱ्याचे सेवन केलं जातं। तर इथे जे दूध आपण घेतलं होतं ते आता थोडं थोडं करून घालणार आहे। तर जेवढं दूध आपण घेतलेलं आहे ते पूर्ण बरोबर होऊन जाईल। थोडं थोडं करूनच पण इथे दूध घालायचं आहे आणि असं मिक्स करत राहायचं आहे। परत थोडंसं दूध घालत आहे आणि परत हे आपल्याला मिक्स करायचं आहे। असंच थोडं थोडं दूध घालून मिक्स करायचं आहे। मी पूर्ण शिरा होईपर्यंत गॅस मंदच ठेवलेला आहे, कुठेही गॅस फुल केलेला नाही आहे। छान असं याला मिक्स करायचं आहे। आता उरलेलं दूध देखील इथं घालून घेत आहे आणि तेही छान इथे मिक्स करून घेत आहे।
आता तुम्हाला वाटलं असेल शिरा तयार आहे. नाही, हा शिरा अजून तयार झालेला नाही आहे. गॅस अजून चालूच आहे. मंद आचेवर हा शिरा आपल्याला थोडा वेळ अजून परतून घ्यायचा आहे. तर याला साईडने तूप सुटत आहे, तुम्ही बघू शकता. छान असं तूप सुटेपर्यंत आपल्याला याला परतत राहायचं आहे. गॅस बंद नाही करायचा. आणि तुम्ही बघू शकता आता सर्व बाजूंनी शिरा तूप सोडत आहे. आता या स्टेजवर हा शिरा कम्प्लिटली तयार झालेला आहे. आता मी गॅस बंद करून देत आहे. इथे आपला शिरा तयार झालेला आहे. आणि जेवढं आपण नंतर तूप घातलेलं होतं तेवढं तूप बरोबर या शिऱ्यातून परत निघणार आहे. तर हे तूप मी काढून घेत आहे. तर 1.5 चमचा तूप आपण इथे पूर्ण शिऱ्यासाठी वापरलेला आहे. जे नंतर अर्धा चमचा तूप घातलं होतं ते परत निघालेलं आहे. आणि तयार आहे राजगिऱ्याचा हा उपवासाचा शिरा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.